नमस्कार, मी शिल्पा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं रंगांच्या या अनोख्या दुनियेमध्ये। या सर्व रांगोळी डिझाईन्स व अशा अजून बऱ्याच काही रांगोळी डिझाईन्स शिकण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या सर्वांचं आवडतं चॅनल शिल्पास क्रिएटिव्हिटी। व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा। तर कसे आहात सगळे? आज मी घेऊन आली आहे अतिशय सुंदर संक्रांत स्पेशल रांगोळी। ही रांगोळी तुम्ही काढू शकता अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप सोपी रांगोळी आहे। तर सगळीकडे माझ्या मते संक्रांतीसाठी हळदी कुंकांची लगबग सुरू असेल, तर या लगबगीमध्ये बरीचशी तयारी आपल्याला करावी लागते। तर रांगोळी तुम्हाला झटपट काढायची असेल आणि थोडी मोठी रांगोळी काढायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। सुरुवात करायची आहे एक मोठी गोल चाळणी घेऊन त्यामध्ये चहाच्या चाळणीने पिंक रंग भरून घ्यायचा। त्यानंतर मोठी चाळणी काढून घ्यायची आहे। यानंतर आपण सेंटरला विड्याचं पान काढणार आहोत, तर त्यासाठी डार्क ग्रीन कलर घेऊन विड्याच्या पानाचं डिझाइन काढून घ्यायचं आहे। तर हे आउटलाइन काढून घेतल्यानंतर मधला जो भाग आहे त्यामध्ये डार्क ग्रीन कलर रंगोली फिलर वापरून टाकून घ्या आणि मधला जो डार्क ग्रीन कलर आहे तो फिल करून झाल्यानंतर परत आपण याच्यामध्ये थोडासा लाईट ग्रीन कलरही वापरणार आहोत। थोडासा लाईट ग्रीन कलर इथे टाकून घेऊयात। याच्यानंतर आपण पानावरती हळदी कुंकू, तिळगुळ आणि सुपारी काढून घेणार आहोत। तर हळदी कुंकासाठी मी इथे लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट टाकून घेतलेले आहेत आणि तिळगुळासाठी छोटे छोटे पांढऱ्या रंगाचे डॉट्स वापरायचे आहेत। यानंतर सुपारीसाठी आपण ब्राऊन कलर घेणार आहोत आणि त्याच्या खालच्या साईडला थोडंसं ब्लॅक कलरचं आउटलाईन। याच्यामुळे अगदी खरी सुपारी ठेवल्यासारखं इथे दिसेल। यानंतर आपण पिंक सर्कलच्या आजूबाजूने निळा रंग टाकून एक निळ्या रंगाचं सर्कल काढून घेणार आहोत। तर रंग टाकताना कधीही रंगोली फिलर किंवा चहाची चाळणी जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करून रंग टाकावा। याच्यामुळे रंग जो आहे तो एकसारखा पडतो आणि रांगोळीचं फिनिशिंग खूप छान येतं। जर तुम्ही हाताने रंग टाकाल तर कुठे कमी रंग पडेल आणि कुठे जास्त पडेल, तर रांगोळीचं जे फिनिशिंग आहे ते हाताने रंग टाकल्यावर इतकंसं येत नाही। आता याच्यानंतर आपण हा जो पिंक सर्कल आहे याच्या चारी बाजूंनी पांढऱ्या रंगाचे डॉट्स टाकून घेणार आहोत। तर त्यासाठी मी एक रिकामी बॉटल वापरत आहे आणि त्या बॉटलचा वापर करून आपण सगळीकडे पांढऱ्या रंगाचे डॉट टाकून घेऊयात। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पिंक सर्कलच्या भोवती पांढऱ्या रंगाचे डॉट्स टाकून घ्यायचे आहेत। ही बॉटल तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल, 5 ते 10 रुपयामध्ये ही बॉटल मिळते। फक्त याचं जे रेड टिप आहे त्याला थोडंसं होल करून वापरावं लागतं। आता यानंतर एक कॉटन बड घ्यायचा आहे आणि कॉटन बडचा वापर करून आपल्याला पाकळीचा आकार इथे काढून घ्यायचा आहे। तर निळ्या रंगामध्ये आपल्याला पाकळीचा आकार काढून घ्यायचा आहे। तर जो पाकळीचा आकार तुम्ही काढणार आहात तो काढताना थोडंसं केअरफुल राहायचं आहे की सगळ्या पाकळ्या एकसारख्या साईजच्या काढायला लागतील। अशा प्रकारे आपण पूर्ण पाकळ्या काढून घेऊयात आणि यानंतर प्रत्येक 2 पाकळ्यांच्या मध्ये अजून एक पाकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी परत आपण कॉटन बडचाच वापर करणार आहोत। तर कॉटन बड घेऊन प्रत्येक 2 शेजारच्या पाकळ्यांच्या सेंटरपासून अजून एक पाकळी आपण काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पाकळ्या काढून घ्याल एक अतिशय सुंदर असं डिझाईन ते बनून जाईल। इथे आपण पांढऱ्या रांगोळीचा वापर न करता कॉटन बडचा वापर केलेला आहे आणि खूप सुंदर असा पॅटर्न आपण इथे निळ्या रंगात बनवून घेतला आहे। तर पाहिलं खूप सुंदर असं पॅटर्न इथे बनलेलं आहे। आता हे जे सर्कल आहे याला थोडासा पांढऱ्या रंगाचा आपण आउटलाईन करून घेऊया। तर त्यासाठी मी परत एकदा रिकामी बॉटल वापरत आहे। ही एक हार्पिकची बॉटल मी वापरलेली आहे आणि त्याने आउटलाईन करून घेऊयात। तुमच्या समोर दाखवलेल्या आणि अशा बऱ्याच काही संक्रांती स्पेशल रांगोळी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि पहा संक्रांती स्पेशल रंगोली प्लेलिस्ट। यानंतर आपण सर्कलच्या चारी बाजूंनी पांढऱ्या रंगाचे डॉट्स काढणार आहोत आणि त्यानंतर एक स्टील बॉल घेऊन तुम्हाला ते डॉट्स प्रेस करायचे आहेत आणि नंतर आपण एक कॉटन बड घेऊन या स्टील बॉलने प्रेस केलेल्या डॉट्सला स्पायरल शेप देणार आहोत। तर स्पायरल शेप देण्यासाठी कॉटन बड घेऊन तुम्हाला गोलाकार फिरवून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे या सर्कलच्या चारी बाजूंनी आपल्याला हे डिझाईन काढून घ्यायचं आहे। यानंतर प्रत्येक 2 स्पायरलच्या मध्ये आपण फुलं काढणार आहोत।
मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 2 स्पायरलच्या मध्ये आता आपण फुलं बनवून घेऊयात. तर त्यासाठी एक बांगडी घेऊन त्यात पांढरी रांगोळी टाकायची आहे आणि नंतर कॉटन बड वापरून फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. यानंतर मध्ये आपल्याला पिंक रंग टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या सेंटरला एक पांढऱ्या रंगाचं डॉट द्यायचं आहे. स्पायरलच्या वरती 2 हिरव्या रंगाचे टिपके देऊन त्याला टूथपिकच्या साहाय्याने पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. यानंतर या 2 हिरव्या रंगांच्या टिपक्यांमध्ये एक पांढऱ्या रंगाचं डॉट देऊन त्याला कॉटन बड वापरून फुलाचा आकार द्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपण पिंक रंग वापरणार आहोत. तर हेच डिझाईन तुम्हाला सगळीकडे रिपीट करायचं आहे. तर प्रत्येक 2 स्पायरलच्या मध्ये एक मोठं फूल आणि प्रत्येक स्पायरलच्या वरती एक छोटंसं फूल आणि 2 पानं, हे डिझाईन आपल्याला पूर्ण रांगोळीच्या जे एजेस आहेत त्याच्या भोवती काढून घ्यायचं आहे. तर त्याच स्टेप्स वापरून आपण सर्व रांगोळी भोवती जे स्पायरल्स आहेत इथे हे डिझाईन काढून घेऊया. तर अतिशय ट्रिकी आणि झटपट होणारी रांगोळी आहे. मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.